चला तर शॉर्ट व्हिडिओमध्ये आज तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगते. गोष्ट सांगण्याऐवजी हा राहिला आमचा टेबल, जो की तुटला होता. त्याला नट बोल लावून आम्ही तो फिक्स केला. आता तो फिक्स केल्यानंतर त्यावरती कोणतीच वस्तू मला ठेवता येत नव्हती, कारण की त्याचे नट बोलमुळे आम्ही काही ठेवायला गेलो की ते पडायचं. म्हणजे जसं लॅपटॉप वगैरे आम्ही काहीच नव्हतं ठेवू शकत. मग मी एक आयडिया केली की जरा आपण याच्यावरती काहीतरी करावं, पण ते कशा पद्धतीने करावं हेच कळत नव्हतं. मग राहिला पेपर क्ले, तर जो की मी त्याच्या कॉर्नरला लावणार होती, पण तो काही लागला नाही व्यवस्थित. आणि मग त्यानंतर मी ग्लू गनने पण ट्राय केलं, पण ते पण काही व्यवस्थित वाटत नव्हतं, कारण की त्याच्यावरती मला करायचं होतं रिझिन आर्ट. हा म्हणजे वर्क करायचं होतं रिझिनचं. तर त्यामुळे ते रिझिन खाली पडू नये म्हणून एक आयडिया लावायची होती. तर शेवटी मी आपली टेप घेऊन त्याच्यावरती चारही बाजूंनी लावला आणि मग रिझिन आर्ट करायला आम्ही घेतलं, माझ्या मुलीने आणि मी. आणि हा राहिला आमचा सर्व पसारा, जो की मी करून ठेवला होता ऑलरेडी टेबलवरती. आणि हे ग्लिटर वगैरे, आणि मग त्यानंतर रिझिन आर्टचं जे पण पोर्शन असतं ते आम्ही घेतलं आणि मिक्स केलं, जे हळूवार पद्धतीने करायचं होतं. आणि हे ओरिजिनल फुलं होती आमच्या चांदणीची, जी की मी तोडून तिथे छानशी ठेवली मध्ये. आणि आतमध्ये हे केलं, सर्व रिझिन आर्ट वगैरे टाकलं आणि त्याला ड्राय होण्यासाठी ठेवलं. पण ते फुलांचा कलर गेला थोडाफार. आणि जे पण आम्ही गोल्डन वर्क केलं होतं ते सर्व जे की मिक्सअप झालेलं होतं इकडे तिकडे, कारण की आम्ही व्यवस्थित त्याच्यावरती ते ठेवलं नव्हतं जागेवर. पण शेवटी ते वर्क झालं व्यवस्थित. आणि ते ड्राय झाल्यानंतर त्याच्यावरती अजून एक कोटिंगसाठी आम्ही ट्रान्सपरंट रिझिन एक टाकलेलं होतं कोटिंग. आणि ते शेवटी त्याचा पद्धत म्हणजे सर्व आम्ही काढली चिकटपट्टी वगैरे, तर ती व्यवस्थित म्हणजे खाली न वाया जाता ते व्यवस्थित टेबलावरतीच राहिलं. आणि छान पद्धतीने असा त्याचं काय म्हणता आमचा फायनल लुक आलेला आहे. आणि त्यानंतर त्याची थोडीशी फिनिशिंग केली. साईडचे जे काही कॉर्नर आलेले होते वरती, त्याला मी कट केलं चाकूच्या याच्याने. आणि मग आता आम्ही त्याच्यावरती जे छानसं कोटिंग वगैरे केलेलं होतं, त्याच्या लास्टला आम्ही त्याच्यात व्हाईट कलर टाकला, तो टाकायला नव्हता हवा. आणि छानसा असा आमचा टेबल रेडी झाला यूज करण्यासाठी. तर अशा पद्धतीने आमचा टेबल रेडी झाला. साईड कॉर्नरने मी त्याला गोल्डन वर्क दिलं आणि आमचा टेबल रेडी टू यूज.